घरोघर पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वांचं तोंड गोड करावं अशी माझी इच्छा. त्यासाठी प्रथम माशी उभे राहणे विनयजी प्रागारकरांचे आमचे आपण घ्यायचं मागे सगळ्या तो ब्रीफिंग कंटिन्यू करा तुम्ही मागे विराट बॉक्स सर आम्ही लाईव्ह आहोत, तुम्ही ब्रीफिंग कंटिन्यू करा. बसून या मंचावरील सर्व दिग्गजांचं आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा जो दिवस आहे काल आज नवरात्री उत्सव चालू आहे आणि अशा या मंगल समयी गोड समयी अत्यंत गोड अशी बातमी तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. गेली 2-2.5 वर्षे आपली ही भाषा अस्तित्वात आहे तसे पुरावे सापडले आणि हे पुरावे वेळोवेळी भारत सरकारला सादर करण्यात येत होते. परंतु आजवर आपण वाट पाहिली आणि शेवटी आज काल तो सुधी निभवला. त्याप्रमाणे आपली भाषा अभिजात भाषा म्हणून आता जाहीर झालेली आहे. गोमंतकाची मराठी परंपरा पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही. फार जुनी अशी परंपरा आहे. पोर्तुगीज गोव्यात येण्यापूर्वीपासून आहे. पोर्तुगीज आल्या त्यांनी भाषेचा महिमा ओळखला. या भाषेत त्यांनी अनेक साहित्यकृती निर्माण केल्या आणि कालांतराने आपल्या भाषेला शासकीय व्यवहाराची भाषा म्हणजेच राजभाषा हे विरुद्धही आपल्या भाषेला मिळालं. ह्या पार्श्वभूमीवर गोमंतकी जनतेला फार मोठं कार्य करायचं आहे. माझ्या मते हे कार्य म्हणजे सर्वप्रथम मराठी भाषा संस्कृती आपल्याला जपायची आहे, वृद्धिंगत करायची आहे, समृद्ध करायची आहे आणि अनेक जे वावटळी उठत आहेत त्या वावटळ्यांना उत्तरही आपण दिलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये जे वाङ्मय निर्माण झालं गोमंतकामध्ये आणि देशामध्ये त्याची माहिती आपल्याला आहे, त्याची पुनरुक्ती मी करणार नाही. माझे सहकारी त्याविषयी बोलतीलच. आजच्या समयी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना हा पेढा भरवीत असताना तोंड गोड झाले असताना त्या भूमीमध्ये एक चांगलं वातावरण कायमचं राहावं, नंदभाव राहावं, प्रेम वृद्धिंगत व्हावं आणि ज्या भाषेने आम्हाला हे अमृताचे थेंब प्राशन करण्यास संधी दिली, त्या भाषेची गोडवी, गौरव, इतिहास सगळं काही लक्षामध्ये मनामध्ये ठेवून आपण पुढची भाषा करायची आहे. गोमंतकामध्ये आज स्वातंत्र्यानंतर अनेक माणसं अनेक ठिकाणाहून येऊन इथं स्थायिक होत आहेत. काही आमच्या निमंत्रणावर येत आहेत, काही आपण येत आहेत, काहींचं आक्रमण चालू आहे आणि प्रत्येक माणूस येताना आपली अशी भाषा, आपली संस्कृती साहजिकच येतो. जगामध्ये कुठलीही लोकवस्ती, भाषिकपणा किंवा इतर कुठलीही जमाता शब्द वर्षांतर वापरतो, एक ग्रुप म्हणून ते जे आले त्यांनी आपापली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. त्या संस्कृतीचं रोपण स्थानिक संस्कृतीवर झालं आणि जे काही आपण पाहतो आहोत ते परिणाम आपण एकतर सोसतो आहोत, भोगतो आहोत किंवा त्यातनं आनंदही आपण घेत आहोत. काही जरी असलं तरी जुनं ते जुनं, जुनं ते सोनं
आणि मराठी भाषा हे नुसतं साधं सुद्धा सोनं नाही, असं शुद्ध असं ते सोनं आहे. आमचं पिंड सर्वांचं त्यावरच पोचला. जरी काही लोकांनी म्हटलं की आम्हाला भाषेत फरकी असेल जरी म्हटलं तरीही त्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये या भाषेचे संस्कार त्यांच्यावरती झालेले आहेत. त्यांनाही फायदा झाला आहे. सर्व वेळा आपण पुढे जाऊया आणि पुन्हा एकदा या भाषेला ओटाळून समृद्ध भाषेचा फायदा घेत असताना आमचं व्यक्तिमत्व म्हणजे आपण समृद्ध करूया. हा आनंद साजरा करण्यासाठी ही फक्त आजची सुरुवात आहे. एक पेढा म्हणजे काही उत्सव होत नाही, परंतु आनंदाची सुरुवात आम्ही अशी केलेली आहे. काही दिवसातच आम्ही सारे बसून गोमंतकामध्ये मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, वृद्धीसाठी, रक्षणासाठी ज्या ज्या संस्था काम करत आहेत त्या संस्था, व्यक्ती या सर्वांचं एक स्नेहसंमेलन आयोजित करावं अशी कल्पना पुढे आलेली आहे. आणि योग्य तो वेळ पाहून तारीख ठरवून हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, त्याला पण नाव संमेलन असेल, स्नेहसंमेलन असेल, साहित्य संमेलन नाव असेल, आणखी काही असेल, त्यामध्ये फक्त ग्रांधिक भाषेचाच समावेश नाही, तर त्या भाषेबरोबर साहित्याबरोबरच साहित्य, संस्कृती, गायन कला, नृत्य, आमची मंदिरं आहेत, चर्चेस आहेत, ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा वापरली जाते, बोलली जाते, त्या साऱ्या गोष्टींचा समावेश आहे. सर्वांना बरोबर घेऊनच आपण पुढची वाटचाल करणार आहोत. मी संपूर्ण देशातल्या आणि देशाबाहेरील मराठी जनतेस आजच्या दिवशी मनपूर्वक असं अभिवादन करतो आणि जगभर फैलावलेली ही भाषा अशीच वृद्धिंगत होत जावं, सर्वांचं जीवन समृद्ध करीत ती पुढे जावं. या भाषेमध्ये आजवर अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या. तशा स्वरूपाचं साहित्य यापुढेही निर्माण व्हावं अशी या समय इच्छा व्यक्त करतो आणि मुलं आहेत आणि सहकारी मित्र नमस्कार, पत्रकार मित्र नमस्कार. आजची पत्रकार परिषद गोमंतक साहित्य सेवा मंडळ, कोकण मराठी परिषद, इन्स्टिट्यूट मिनेजी ब्रगांजा, गोवा मराठी अकादमी अन्य सामान्य येतील आता काही वेळानं आणि गोमंतक मराठी अकादमी यांच्या वतीनं ही आयोजित केलेली आहे. आपल्यामध्ये आयोजनीचे अध्यक्ष दशरथ परब आहेत, भाई खलब आहेत, रमाकांत खलब, श्रद्धा खलब आहेत, चित्रा शिवसागर आहेत, मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाणे आमोणकर आहेत, आमचे गोमंतक साहित्य सेवा मंडळाचे किसन फडके आहेत आणि पत्रकार आणि कोकण परिषदेचे अध्यक्ष आपले सागर जावडेकर आणि मी स्वतः रमेश असकर. मित्रांनो, सांगायला खूप आनंद होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जो निर्णय घेतला त्यांनी एकत्रित येऊन आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जो प्राप्त करून दिला, त्याच्यामध्ये अनेकांचे हात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी आम्ही तिकडे ठराव घेतो आणि गोमंतक साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आम्ही त्यांनी ठराव पाठवलेले आहे आणि कित्येक वर्षाची मागणी ही नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं या सगळ्या संस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. कारण पंतप्रधानांनी हा शब्द दिला आणि अभिजात मराठी भाषेला दर्जा प्राप्त झाला करून दिला, हे सगळ्यांचं स्वप्न इथं साकार झालेलं आहे. आता गोमंतकामध्ये मराठी भाषेसंबंध सुद्धा अनेक प्रश्न आहेत. मला आशा आहे की आपल्या भाषेला सुद्धा सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मागणीनुसार या येत्या काही वर्षातच म्हणजे काही वर्षातच गोव्याच्या मराठी भाषेला सुद्धा इथं भाषिक दर्जा प्राप्त होणार आहे आणि ती राज्यभाषा होणार आहे हे ते महत्त्व शिकणार आहे. कारण राजकीय व्यक्तीने कोणती मागणी मान्य केली, आज मुद्दाम सांगतो, उल्लेख करतो की मुख्यमंत्री आपले डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सुद्धा अभिजात मराठी भाषेला दर्जा जो मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांचं आणि इतरांचं कौतुक केलं, त्यामुळं अभिनंदन केलं, त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपली भाषासुद्धा ही राज्यभाषा होणार आहे या ते मात्र शंका आहे असं मला सांगावं वाटतं. गोमंतक साहित्य सेवा मंडळाने आणि इतर आमच्या ज्या घटक संस्था किंवा इतर संस्था आहेत
त्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो साकार होताना आपण सगळे आनंदित झालेलो. आणि आजच मला दिल्लीहून फोन आला नरेंद्र पाटील यांचा, तुम्ही काय करता? आम्ही म्हटलं आमची पत्रकार परिषद आहे आणि पुढे आम्ही कार्यक्रम जाहीर करणार आहोत. तर येत्या काही दिवसातच आता नवरात्रोत्सव सुरू आहे, दसरा आटोपला की आपण एक मोठा कार्यक्रम म्हणजे आनंदोत्सव आम्ही साजरा करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं काय करणार दिल्लीला, तर आम्ही म्हटलं काही साहित्यिक, काही मराठीला झटणारे अशांचा सत्कार करणार आहोत आणि मराठी संबंधित कार्य करण्याचं कार्य आपण तिकडे दाखवून देणार आहोत. त्या दृष्टीनं आम्ही इथं कार्य करणार आणि तसा कार्यक्रम आम्ही दिवसाचा एक घडून आणणार. आणि या सगळ्या संस्था ज्या आहेत, फक्त आपण 5-6 संस्था इथे एकत्रित झालो, तेवढ्यापुरतं न राहता आपल्या गोमंतकामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक जे संस्था आहेत त्यांनासुद्धा आपण तिकडे घेणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण चांगला एक कार्यक्रम करणार आहोत. आपल्याला एक आठवण करून 37 वर्षामागे ज्या वेळेला या गोमंतक साहित्य सेवा मंडळाची बैठक होती आणि त्यावेळेला नारायणराव आठवले होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार मराठी भाषेचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या वेळेला या गोमंतक साहित्य सेवा मंडळाने प्रयत्न केले आणि आपण आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणातून ऊर्जा घेऊन प्रत्येक गावागावामध्ये जागृती निर्माण झाली मराठी संबंधी. तीच जागृती आपण एखाद्या कार्यक्रमात करणार आहोत आणि आपल्या गोमंतकामध्ये सुद्धा मराठीला भाषेचा दर्जा मिळवून घेण्यासाठी आपण सगळे कार्यरत राहणार आहोत. तशा राज्यभाषेचा करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. एवढंच मी गोमंतक साहित्य संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो. धन्यवाद. मराठी भाषेला अभिजात भाषा हे सरकारी त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मला वाटतं हे फक्त अभिजात भाषा आहेच ती, फक्त सोपस्कार बाकी राहिले होते की आज केंद्र सरकारने ते सोपस्कार पूर्ण केले आहे. आपल्या गोमंतकात भाषावाद कितीतरी वर्ष चालूच आहे आणि आता तरी आपल्या सरकारला जाग येईल असं मला वाटतं. आणि मराठी भाषेला जो सहभाषेचा दर्जा दिला गेला आहे गोमंतकात, आम्ही कितीतरी वर्ष मराठी राजभाषेसाठी मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करतो आहे. रोज गेल्या वर्षी गोमंतकातील पहिलं राजभाषा संमेलन आम्ही घेतलं गेलं. आता दुसरं संमेलन आमचं येत्या जानेवारी महिन्यात आपण दुसरं संमेलन आपण इथे घेणार आहे. मला सरकारला आता विनंती करायची आहे की ही मराठी भाषा महाराष्ट्रातच नाही, असे अनेक पुरावे आहेत की गोव्यात महाराष्ट्रापेक्षाही अगोदर मराठी भाषा इथं गोव्यात होती, गोमंतकात होती आपली. मग हे एवढं सगळं असूनही, सगळ्यांना माहीत सगळं आहे, पण एवढं सगळं असूनही एक थोड्याशा 2% लोकांच्या मागणीनुसार त्यांनी मोठ्या भानगडी करून एक मराठीच्या बोली भाषेला त्यांनी राजभाषेचा दर्जा दिला गेला आणि आजही आपली मराठी भाषा जी आहे तर अजूनही आपल्या हक्कासाठी भांडते आहे ना. आता तरी मला वाटतं या सरकारला जाग येईल आणि ह्या ज्या भानगडी कोणी केल्या होत्या, आज खरं म्हणजे 37 वर्षांनी राजभाषा कायदा करून 37 वर्षांनी आज त्या कोकणी भाषेत जी बामणी भाषा आहे त्या बामणी भाषेचं काहीच कुठं होत नाही आहे. या आमच्या बहुजनांच्या 2 पिढ्या उद्ध्वस्त करणारी जी भाषा आहे, आज मराठीला तिचा हक्क मिळायला पाहिजे. आज कॅथलिक लोकांना, कॅथलिक कम्युनिटीला पण कळून चुकलेलं आहे की ते पण ह्या सगळ्या राजभाषेच्या या भानगडी सगळे फसले गेलेले आहेत. त्यांनी पण आता आपली वेगळी चूक केलेली आहे. मग राहिले कोण? त्या जेव्हा माय मराठीसाठी मोठं आंदोलन केलं गेलं तेव्हा एक मुठभर लोक होते, आपले हिंदूतले मुठभर लोक होते आणि कॅथलिक लोक त्यांच्या ह्याच्यावरती त्यांनी एवढं मोठं आंदोलन घडून आणलं आहे. तर आज मला सरकारकडे माझी विनंती आहे की मराठीला तिचं हक्काचं स्थान या गोमंतकात द्यायला जावं आणि नाही दिलं तर मला वाटतं आता आपण दुसरं राजभाषा आम्ही संमेलन घेतल्यानंतर आपण संपूर्ण गोव्यात आपण गोवा पिंजून काढणार आहे आणि हा जो मराठीवर अन्याय जो होत आहे गोमंतकात त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण घरोघरी जाऊन पुढच्या निवडणुकीत आम्ही सरकारला तुम्ही एक धमकीवजा इशारा देतो आहे की सरकारने आता ह्या मराठीला राजभाषा लवकरात लवकर करायला
मी आपणा सर्वांचं कोकण मराठी परिषद आणि विनोदन परिवार या मराठीसाठी वापरून घेतलेल्या मोठ्या संस्था आहेत आणि त्याच्यातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 1000 वर्षांपूर्वीपासूनचा मराठी भाषेला जो इतिहास आहे, प्रचंड मोठ्या पद्धतीचं कार्य मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये आजवर झालेलं आहे. जगातली एक चांगल्यात चांगली भाषा, सुसंस्कृत भाषा, माणसाला सुसंस्कृत बनवते अशी ही आपल्या सर्वांची जीवाभावाची भाषा आहे मराठी. आणि या मराठीला आज अनेक दशकांची जी मागणी होती ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केलेली आहे. आता अभिजात भाषेचा जो मोठा दर्जा प्राप्त झालेला आहे, जागतिक स्तरावर आज मराठी भाषा ही अमेरिकेतल्या काही भागामध्ये, कॅनडामध्ये काही मराठी माणसं आहेत, अनेक राष्ट्रामध्ये मराठी माणसं आहेत. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. शिवाय संपूर्ण गोव्यात जे आज मराठीचं कार्य चालू आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा देखील जेवढं कार्य नाही आहे जेवढं काम गोव्यामध्ये मराठीचं चालतं. आणि हे ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये भाई आणि मी एका संमेलनामध्ये होतो, हे ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी त्यांनी सुद्धा जोरदार स्वागत केलं. कारण गोव्यामध्ये मराठीचं जे काम चालू आहे, गावागावामध्ये, खेडेगावामध्ये, शहरामध्ये जाईल तिथे तुम्ही मराठीची जी सेवा गोमंतकीय जनता बजावते, एवढी मराठीची सेवा महाराष्ट्रामध्ये देखील होत नाही जेवढी आम्ही गोवातील जनता बजावतोय. आता अभिजात मराठीचा ज्यावेळी दर्जा मिळाला त्यानंतर आमची जबाबदारी फार वाढलेली आहे. गोव्यातील सर्व मराठी बांधवांना मी एक विनंती करेन की आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवा. मराठी ही संस्काराची भाषा आहे. हीच मराठी म्हणजेच संस्काराची जी भाषा आहे, यातून अनेक नवीन सुसंस्कारी पिढी तयार होईल. शिकला म्हणजे काय माणूस सुसंस्कृत होतो असं नाहीये, पण त्याच्यावरती ज्या भाषेतून संस्कार होतील, संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही एकत्र आणल्यानंतर सुसंस्कारित माणसं तयार होतात, विद्यार्थी तयार होते. त्यासाठी आज आम्हाला गरज आहे मराठी शाळा गोव्यातल्या बंद पडता कामा नये. मराठी शाळा बंद पाडण्याचं काही कारस्थान चाललंय आणि अनेक नको असलेल्या शाळांना परवानगी दिली जाते. खरं म्हणजे मराठी ही संस्काराची भाषा आहे आणि यातून अनेक जे आपल्यासारखी सर्वजण घडलेली आहेत, तो मूळ तुमचं मराठी आहे. अनेक गोव्यामध्ये जे अनेक भाषांवर साहित्य लिहितात त्यांचा सर्वांचा पिंड हा मराठीच आहे. अनेक मोठमोठ्या जे वेगवेगळ्या भाषेचे समर्थक मानतात ते देखील सांगतात की होय, आम्ही मुळात मराठी शिकलो, त्यामुळेच आज या पदावरती पोहोचलो, त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या भाषेतले पुरस्कार मिळवतो आहे. आपली आता जबाबदारी वाटलेली आहे त्यामध्ये राजभाषेचा दर्जा मिळवून देणं, याच्यासाठी आम्हाला सर्वांना संघटित होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त मराठी शाळा चालल्या पाहिजेत आणि मराठीचा प्रचार प्रसार करणं हे आम्हा सर्वांची एक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद. IMBचे अध्यक्ष दशरथ परब. नमस्कार. की काल आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे मराठी भाषेला जे एक अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे असं जाहीर त्याबद्दल गोमंतकांचेच नव्हे तर त्याच्या ठिकाणी मराठी माणूस आहे, मराठी भाषा बोलणार आहे, त्यांना सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आम्हालाही गोमंतकांनाही त्याचा फार मोठा आनंद झालेला आहे आणि त्याचा फायदाही होणार आहे. आमची जी संस्था आहे आमची संस्थेतर्फे 4ही भाषांचे कार्यक्रम होतात. मराठी, कोकणी,
यामुळे आम्हालाही एक नवी ऊर्जा मिळेल आणि मराठीचे कार्यक्रम छान प्रकारे तिथं सादर केले जातील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि गोमंतकी लोकांची गोमंतकी जनता ते मराठीला याच्या पुढे जास्त मोठ्या प्रमाणे वाव देते एवढी अपेक्षा करून मी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आले नाही, परंतु मी आहे कार्यक्रम सदस्य. तर गोवा मराठी अकादमी सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यांचे आभार. काही प्रश्न असेल तर विचारा. दरवर्षी संमेलनाला आपण तिकडे त्यांना सपोर्ट गोमंतक साहित्य सेवा मंडळाचा एक सदस्य तिकडे अध्यक्ष तिकडे असतात सदस्य आणि त्यामार्फत आमचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहे. कित्येक वर्ष आणि ते प्रयत्न आम्ही केलेले आहेत. अखिल भारतीय महामंडळाचं अधिवेशन तेव्हा जोशी अध्यक्ष होते आणि ते जेव्हा इथे यायचे होते तेव्हा आम्ही पर्यटकांना जाऊन भेटलो होतो तेव्हा मुख्यमंत्री आणि त्यांना विनंती केली होती